Good morning, friends. How are you? I hope you all are fine. Yeah, so finally, we will start with our BSc final year semester 5th syllabus. There are two papers. Many of you are from my previous batches. Only two students are new to me. Total, we are 9 students, including me. So we will begin with our paper 1, that is medical microbiology. सगळ्यांना पेपर पॅटर्न माहिती आहे. आय होप दोन पेपर्स असतात, पेपर 1 आणि पेपर 2. ईच कॅरीज 50 मार्क्स. प्रत्येक पेपरमध्ये 5 युनिट्स त्यांनी दिलेले आहे, 4 युनिट्स दिलेले आहे. लॉंग क्वेश्चन तुम्हाला येईल 10 मार्क्सचा, किंवा शॉर्ट क्वेश्चन्स 5 मार्क्सचे 2 येतील, किंवा 4 क्वेश्चन्स 2.5 मार्क्सचे येतील. ठीक आहे. युनिट 1 क्वेश्चन नंबर 1, युनिट 2 क्वेश्चन नंबर 2, लाईकवाईज युनिट 4 पर्यंत पूर्ण क्वेश्चन 4 पर्यंत राहील. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 कॅरीज 12 क्वेश्चन्स. Out of 12 you have to solve 10 question, 1 mark each. So in this way you will be having a question paper pattern for both the papers, paper 1 as well as paper 2. So from today we are going to start our paper 1, medical microbiology. यावेळेस सिलेबस खूप लेंदी आहे. जो जो व्हिडिओ मी तुम्हा लोकांना पाठवते आहे तो व्हिडिओ तुम्ही लोक बघायला चालू करा आणि डे टू डे बेसिस वरती अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे. ॲट अ टाइम खूप सारं शिकवून झाल्यानंतर जर तुम्ही वाचाल तर बरंच कन्फ्युजन होईल. And as far as our paper 1, it is completely related to our body, so it is quite interesting one. And in paper 2 we have to study genetics, recombinant DNA technology, and 2 units are of instrumentation, chromatography, spectroscopy, and other things of instrumentation. Fine. So paper 1 is bit difficult as compared to paper 2, but I will give you a very brief and in very simplified language we will study that. Fine. So don't worry. ज्या 2 नवीन स्टुडंट्स आहेत, नेहा आणि अजून एक मुलगी, तर तुम्हा लोकांना जिथे पण काही नाही समजणार तिथे मला विचाराल. ओके. आपल्याच्यामध्ये एक बॉय आहे वास्तव नावाचा, बाकी सगळ्या गर्ल्स आहे तुमच्या बॅच मध्ये. आपल्या ग्रुप मध्ये सगळ्यांना मी ऍड केलेले आहे. So to begin with, we are starting with unit number 1 of medical microbiology. So friends, in unit 1, the first section is related to definitions. खूप साऱ्या definitions आहेत. आपण one by one घेऊया सगळ्या definitions. आता या definitions किती मार्क्स साठी येतील? Either it can ask for 5 marks, क्लब करून 3-4 definition सोबत विचारू शकतात, किंवा काही बंचेस मध्ये डेफिनेशन्स विचारतील 10 मार्क्स साठी सुद्धा. आणि इफ नॉट देन दे कॅन आस्क इन 1 मार्क क्वेश्चन्स. ठीक आहे. तर कोणत्या पण पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर तुम्ही स्टडी केलं तर डेफिनेशन्स करणं कंपल्सरी आहे. खूप साऱ्या 20 ते 25 डेफिनेशन्स तुम्हा लोकांना याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. द सेकंड कॉन्सेप्ट इज स्टेजेस ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. हा क्वेश्चन येतो नेहमी 5 मार्क्स साठी, कंपल्सरी असतो आणि खूप सिंपल क्वेश्चन आहे. आपण इझिली त्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. बाय द नेम स्टेजेस ऑफ इन्फेक्शन. Process of infection is different and stages of infection is different. Process तुम्हाला युनिट 2 मध्ये आहे. युनिट 1 मध्ये एक जनरल आउटलाइन तुम्हा लोकांना स्टडी करायचं आहे रिलेटेड टू इन्फेक्शन, बिकॉज द नेम ऑफ द युनिट इज एपिडेमियोलॉजी अँड होस्ट पॅरासाइट रिलेशनशिप. Now we have to study dynamics of disease transmission. याच्यावरती सुद्धा कॉझिटिव्ह किंवा इटिओलॉजी म्हणजे कॉझिटिव्ह एजंट कोणता आहे डिसीजचा, सोर्सेस ऑफ रिझर्वायर और इन्फेक्शन हे पण आपण घेऊया. एक्झोजिनस अँड एंडोजिनस इन्फेक्शन हे 2 वर्ड्स आपण या डेफिनेशन्स मध्येच कव्हर करूया. अँड नेक्स्ट इज पोर्टल ऑफ एक्झिट. हे सगळं आहे सोर्स ऑफ इन्फेक्शन मध्ये. Then there are routes of transmissions or modes of transmission. हा सेपरेट क्वेश्चन 10 मार्क्स साठी दरवर्षी येतो.
यावर्षी पण जर सब्जेक्टिव्ह पेपरची एक्झाम झाली तर यावर्षी पण हा क्वेश्चन येईल. एक्सप्लेन व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्समिशन और रूट्स ऑफ ट्रान्समिशन. सो आपण हा घेऊया 10 मार्क्ससाठी. देन पोर्टल ऑफ एंट्रीज वी विल स्टडी अँड ससेप्टेबिलिटी ऑफ द होस्ट, याच्यावरती 2.5 मार्क्सचा क्वेश्चन येईल. या ज्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड subsections आहेत, this is related to infection, how infection occurs and what are the different phases of infection and what are the key to spread the infection. Later on, the last part of this unit is how to control the infection, how to control any kind of disease or communicable diseases. यावरती 10 मार्क्सचा क्वेश्चन येतो. सो 2 10 मार्क्सचे क्वेश्चन जे तुम्हाला येतील, दॅट इज एक्सप्लेन व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्समिशन अँड सेकंड वन इज एक्सप्लेन व्हेरियस कंट्रोल मेजर्स फॉर कम्युनिकेबल डिसीजेस. ठीक आहे. सो दिस मच पार्ट वी हॅव टू स्टडी इन युनिट 1. This is very preliminary part. So to begin with, we will start with number of definitions. Simple definitions ahead. These are the list of definitions that we have to study: signs, symptoms, syndrome of the disease, primary infection, secondary infection, mixed infection, reinfection, cross infection, nosocomial, iterogenic infection, acute and chronic. ह्या ज्या मी जवळ लिहिल्यात बेटा, यांना क्लब करून 2.5 मार्क्सचा क्वेश्चन येईल. फॉर एक्झाम्पल, प्रायमरी, सेकंडरी आणि मिक्स्ड इन्फेक्शन हे 3 एकमेकांशी रिलेटेड आहे, तर यांना मिळून एक 2.5 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. देन नोझोकोमियल इन्फेक्शन, आयट्रोजेनिक इन्फेक्शन हे 1 मार्क्स साठी नेहमी विचारतात. देन क्रॉनिक इन्फेक्शन अँड अक्यूट इन्फेक्शन याच्यातला डिफरन्स विचारतील 1 मार्क्स साठी. देन लोकल अँड सिस्टमिक हे एकमेकांशी रिलेटेड आहे. एंडोजिनस अँड एक्झोजिनस इन्फेक्शन हे पण एकमेकांशी रिलेटेड आहे. देन for 2.5 marks, they will ask what is bacteremia, septicemia, pyemia, toxemia. हा टी एक्स्ट्रा झालेला आहे. टॉक्झेमिया अँड वायरेमिया हे असे वाले जे मिया वाले आहेत हे एक साथ 5 मार्क्स साठी किंवा 2.5 मार्क्स साठी विचारतील. देन दे कॅन आस्क व्हॉट इज एपिडेमिक, एंडेमिक, पॅन्डेमिक. पॅन्डेमिक आता आपण बघतोय COVID-19 इज अ पॅन्डेमिक डिसीज. तर काय डिफरन्स आहे या तिघांमधला ते सगळं आपण आता हळूहळू बघूया. फाईन. सो लेट्स बिगिन विथ अवर फर्स्ट डेफिनेशन, दॅट इज अ कीवर्ड इन्फेक्शन. व्हॉट द इन्फेक्शन इज. इन्फेक्शन इज नथिंग बट, इन्फेक्शन कोणामुळे होतं, बट नॅचरली कोणता पण फॉरेन पार्टिकल जेव्हा बॉडीमध्ये जाईल, वेन एव्हर देअर इज पोर्टल ऑफ एंट्री. 2 वर्ड्स यू हॅव टू रिमेंबर. पोर्टल ऑफ एंट्री म्हणजे कोणत्या रूटनी तो आतमध्ये जातोय. पोर्टल ऑफ एक्झिट म्हणजे कोणत्या रूटनी तो आपल्या बॉडीतनं बाहेर जातोय. काही नवीन टर्मिनॉलॉजीज आहेत बिकॉज वी आर स्टडीइंग मेडिकल मायक्रोबायोलॉजी फॉर द फर्स्ट टाइम. सो इन्फेक्शन होणं म्हणजे काय, दॅट इज सक्सेसफुल पोर्टल ऑफ एंट्री ऑफ पॅथोजन इनसाइड द होस्ट. होस्ट म्हणजे आपली बॉडी, विच इज कॅरेक्टराइज्ड बाय. फक्त पॅथोजनची एंट्री झाली म्हणजे आपल्याला इन्फेक्शन होईल का, नाही. बॉडीमध्ये गेल्यानंतर त्या पॅथोजनचं काय व्हायला पाहिजे, मल्टिप्लिकेशन, त्यांचा नंबर वाढला पाहिजे. कॉलोनायझेशन म्हणजे त्यांनी एकत्र क्लब करून ग्रुप बनवायला पाहिजे. फॉलोड बाय इन्व्हेजन ऑफ टिश्यूज ऑर सेल्स. इन्व्हेजनचा अर्थ होतो अजून आतमध्ये स्प्रेड होणं. Suppose one of the pathogen is entering in my body through nose. For example, nose च्या through जो organism जातो, it is a causative agent of respiratory tract infection. जो organism mouth च्या through जातो, तो gastrointestinal tract infection करतो. Suppose एक pathogen, for example, Salmonella typhi, काय cause करतो, टायफॉइड. तर तो रेस्पिरेटरी ट्रॅक मधनं जाईल की माउथ मधनं जाईल, टायफॉइड आहे बेटा, तर तो गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकला इन्फेक्शन करतो. म्हणजे त्याची पोर्टल ऑफ एंट्री काय असायला हवी, माउथ. माउथ मधनं जर एक साल्मोनेला टायफी गेला तर मला टायफॉइड होईलच याची गॅरंटी नाही. बिकॉज अ सिंगल पॅथोजन कॅन बी एलिमिनेटेड बाय माय इम्युन सिस्टम.
सो फर्स्ट पॅथोजनला स्वतःला जर सर्व्हाइव्ह करायचं आहे माझ्या बॉडीमध्ये, तर त्याला स्वतःची पहिले पॉप्युलेशन बनवावी लागेल, सो दॅट मेरी इम्युन सिस्टीम ऑर डिफेन्स मेकॅनिझम त्याच्यावरती ऍक्ट करू शकणार नाही. सो द डेफिनेशन ऑफ इन्फेक्शन स्टार्ट्स विथ सक्सेसफुल पोर्टल ऑफ एंट्री. सक्सेसफुलचा अर्थ कळला आहे. सपोज तो रेस्पिरेटरी ट्रॅकचा असेल तर तो नोजच्या थ्रू जायला पाहिजे. सपोज तो गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकचा असेल तर तो माउथच्या थ्रू जायला पाहिजे. सपोज Salmonella typhi, if it enters through nose, then you will not suffer from typhoid. की त्याचा पोर्टल ऑफ एंट्रीचा जो रूट आहे दॅट इज नॉट द प्रॉपर वन. त्याला तिथे फेवरेबल कंडिशन्स मिळतील का स्प्रेड व्हायसाठी? कधीच नाही. दॅट्स वाय देअर शुड बी प्रॉपर ऑर सक्सेसफुल पोर्टल ऑफ एंट्री ऑफ पॅथोजन इनसाइड द होस्ट. पण फक्त एंट्री होऊन फायदा नाही आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? स्वतःला मल्टिप्लाय करायला पाहिजे. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर त्याचं कॉलनायझेशन म्हणजे एका ठिकाणी ते ग्रुप करून राहतील, फॉलोड बाय एका साईटवरनं दुसऱ्या साईटमध्ये एंटर करतील. त्या आतमध्ये स्प्रेड होणाऱ्या वर्डला म्हटलं जातं इन्व्हेजन. दोन गोष्टी लक्षात ठेवा बेटा, इन्व्हेजन अँड इव्हेजन. EVASION. इन्व्हेजनचा अर्थ होतो इन्फेक्शन आतमध्ये स्प्रेड होणं आणि इव्हेजनचा अर्थ होतो एस्केप फ्रॉम अवर इम्युन सिस्टीम, बाहेर निघणं. गॉट इट? पण इथे काय वर्ड आहे? सो 1 मार्क साठी जर इन्फेक्शनची डेफिनेशन आली, सो व्हॉट यू हॅव टू रिमेंबर? सक्सेसफुल पोर्टल ऑफ एंट्री ऑफ पॅथोजन इनसाइड द होस्ट. आफ्टर एंट्री इट शुड मल्टिप्लाय, कॉलोनाइज, फॉलोड बाय इन्व्हेजन ऑफ द टिश्यूज. म्हणजे टिश्यूज मध्ये तो स्प्रेड झाला पाहिजे किंवा सेल्स मध्ये स्प्रेड झाला पाहिजे. ठीक आहे? म्हणजे पहिले तर प्रॉपर पोर्टल ऑफ एंट्री, मल्टिप्लिकेशन, कॉलोनायझेशन अँड इन्व्हेजन ऑफ द टिश्यूज ऑर सेल्स. हे जर होत असेल कम्प्लीट, देन दॅट इज कॉल्ड ॲज इन्फेक्शन. ठीक? वन्स अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज सफरिंग फ्रॉम इन्फेक्शन, तर मग पुढच्या सगळ्या गोष्टी चालू होतील. नेक्स्ट डेफिनेशन इज साइन. साइन, सिम्पटम्स हे सोबत सोबत नेहमी विचारल्या जातात. सो साइन इज an objective change in the body function that may be observed and measured by observer in addition to the patient. For example, fever येणं. Fever is a sign which can be experienced by the patient as well as by the doctor or physician. तर असे काही साइन्स जे तुम्ही पण मेजर किंवा ऑब्झर्व करू शकता, प्लस ऑब्झर्वर म्हणजे समोरच्या व्यक्ती पण बघू शकतो की तुला फीवर झाला आहे, हात लावून जर त्याने टेम्परेचर चेक केलं. सो दॅट इज अ साइन, दॅट इज नॉट अ सिम्पटम. So what is the basic difference between sign and symptom? Sign is an objective change in the body function that may be observed and measured by, हे important आहे बेटा, observer in addition to patient. म्हणजे patient plus doctor, physician किंवा बाकीचे लोक पण तो चेंज बघू शकतात. अशा चेंजला म्हटलं जातं साइन. Then what is symptom? For example, मला डिसेंट्री झाली आहे. सो ते डिसेंट्री होणं हे सपोज मी तुमच्या समोर उभी आहे आणि इफ आय एम सफरिंग फ्रॉम लूज मोशन्स, तर नुसतं तुम्ही मला जर बघताय तर तुम्हाला कळेल का मला लूज मोशन्स झाले आहेत? नाही. म्हणजे ते सिम्पटम्स आहेत बेटा जे फक्त कोण एक्सपिरियन्स करू शकतं? पेशंट. साइन मध्ये काय होतं? साइन इज दॅट कंडिशन विच कॅन बी ऑब्झर्वड अँड मेजर्ड बाय ऑब्झर्वर इन ॲडिशन टू पेशंट. म्हणजे डॉक्टर पण बघू शकतो आणि पेशंट पण जे बघू शकतो, दॅट इज कॉल्ड एज साइन. पण जे फक्त पेशंट एक्सपिरियन्स करू शकतो बट फिजिशियन तो एक्सपिरियन्स नाही करू शकत, देन दॅट इज कॉल्ड एज सिम्पटम्स. मी जेव्हा डॉक्टरला सांगेल की मला लूज मोशन्स होतात आहे, तेव्हा डॉक्टरला कळेल की काहीतरी गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकचं इन्फेक्शन झालेलं आहे.
So symptom is a change in the body function felt by the patient only. That is called as symptom. Symptoms are not measurable by the physician. So हा दोन difference लक्षात ठेवा. Third point is syndrome. आता syndrome, disease and infection. Disease and infection we can say as a synonym, but syndrome is a completely different term. एक डिसीज झाला आहे किंवा इन्फेक्शन झालं आहे म्हणजे एकच काहीतरी झालेलं आहे. टायफॉइड झाला असेल, मलेरिया झाला असेल, डेंग्यू झाला असेल, स्वाइन फ्लू झाला असेल, दॅट इज इन्फेक्शन ऑर अ डिसीज. बट इफ कलेक्शन ऑफ सिम्पटम्स आर देअर, सगळ्या गोष्टी जेव्हा एकसाथ होतात आणि नंबर ऑफ सिम्पटम्स जेव्हा येतात, देन दॅट कंडिशन इज कॉल्ड एज सिंड्रोम. इट इज नथिंग बट कलेक्शन ऑफ सिम्पटम्स ऑर इन्फेक्शन. फॉर एक्झाम्पल, तुम्ही लोक सांगा सिंड्रोमचे एखादे एक्झाम्पल. AIDS, AIDS. AIDS stands for Acquired Immunodeficiency Syndrome, because AIDS is not restricted to one particular track. त्यामध्ये तुम्हाला मल्टिपल इन्फेक्शन्स होत असतात, मल्टिपल सिम्पटम्स दिसत असतात. म्हणून AIDS is not a disease or AIDS is not an infection. AIDS is a syndrome, because there is collection of symptoms or infection. So these are the four definitions: infection, sign, symptoms and syndrome. Fine. Next we will study primary infection, secondary infection and mixed infection. Primary infection म्हणजे if I am a healthy individual आणि पहिल्यांदा मला जे इन्फेक्शन होत आहे बेटा, दॅट इन्फेक्शन इज कॉल्ड एज प्रायमरी इन्फेक्शन. इनिशियली आय एम नॉट सफरिंग फ्रॉम एनी ऑफ द डिसीज और इन्फेक्शन. फर्स्ट टाइम इफ आई एम सफरिंग फ्रॉम एनी फ्रेश इन्फेक्शन, आय एम लिव्हिंग अ नॉर्मल हेल्दी लाईफ. बट जर मला फर्स्ट टाइम फ्रेश इन्फेक्शन झालं, देन दॅट इन्फेक्शन इज कॉल्ड एज प्रायमरी इन्फेक्शन. काय लिहिलेलं इथे? इट इज द फ्रेश इन्फेक्शन अक्वायर्ड बाय द होस्ट while enjoying the normal health. तुम्ही नॉर्मली तुमचं सगळं रूटीन चालू आहे आणि अचानक जर तुम्हाला सर्दी झाली, तो वो सर्दी होना और कॉमन कोल्ड होना इज योर प्राइमरी इन्फेक्शन. बट if that सर्दी or common cold subsides in a short time, then you can cure from the disease. Got it? But तो common cold जर खूप सिव्हिअर होत गेला, सर्दी जर खूप सिव्हिअर झाली, अँड इट मे रिझल्ट इन टू निमोनिया. म्हणजे आता दोन इन्फेक्शन झालेत आपल्याला. प्रायमरी इन्फेक्शन कोणतं झालं होतं बेटा? कॉमन कोल्ड. पण कॉमन कोल्ड ठीक झालाच नहीं और उसके बाद में अपने को और ज्यादा सिवियर इन्फेक्शन हुआ और फाइनली अपने को क्या हुआ? निमोनिया. तो बेसिक निमोनिया स्टार्टिंगला झाला होता का? नाही. स्टार्टिंगला कोणता डिसीज झाला होता? कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड आगे और सीवियर होते गया और फाइनली पर्सन इज सफरिंग फ्रॉम निमोनिया. तो निमोनिया इज द एग्जाम्पल ऑफ सेकंडरी इन्फेक्शन. when a primary infection gets superimposed. Superimposed म्हणजे एकमेकांवरती येणं. पहिले काय झालं होतं बेटा? कॉमन कोल्ड. त्याच्यावरती दुसरा कोणता डिसीज झाला? निमोनिया. दिस इज कॉल्ड एज सुपरइम्पोज्ड बाय अदर इन्फेक्शन इज कॉल्ड एज सेकंडरी इन्फेक्शन. So pneumonia gets dominated over the common cold. I hope you are understanding the things. Primary infection म्हणजे फ्रेश इन्फेक्शन. जेव्हा तुम्ही नॉर्मल हेल्दी लाईफ जगता आहे त्यावेळेस जर अचानक कोणता डिसीज किंवा इन्फेक्शन झालं, देन दॅट इज प्रायमरी वन. ते चालू असताना जर कोणतं दुसरं इन्फेक्शन तुम्हाला सिव्हिअरली होत आहे, देन दॅट इज सेकंडरी इन्फेक्शन. एक्झाम्पल लक्षात ठेवा. निमोनिया गेट्स डॉमिनेटेड ओव्हर द कॉमन कोल्ड. नेक्स्ट आहे मिक्स्ड इन्फेक्शन. एक साथ खूप सारे इन्फेक्शन. नावातच दिलंय बेटा मिक्स्ड. द मिक्सचर ऑफ मोर दॅन वन इन्फेक्शन अफेक्टेड बाय द होस्ट सायमल्टेनियसली. एक साथ खूप सारे इन्फेक्शन्स होणं म्हणजेच की मिक्स्ड इन्फेक्शन. जस्ट नाउ आय हॅव एक्सप्लेन एड्स, अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. त्यामध्ये तुम्हाला एक साथ खूप सारे सेकंडरी इन्फेक्शन्स होतात. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ मिक्स्ड इन्फेक्शन. नाउ रीइन्फेक्शन.
रिइन्फेक्शन मध्ये बेस्ट एक्झाम्पल तुम्हा लोकांना मी सांगते, मलेरिया. बाय सम ऑर द अदर टाइम वी ऑर मी बी सफरिंग फ्रॉम मलेरिया. आतापर्यंतच्या स्पॅन मध्ये तुम्हा लोकांना किंवा मला कधी ना कधीतरी मलेरिया झाला असेल. मलेरियाच्या केसमध्ये तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की तिथे 3 बेसिक गोष्टी होतात. थंडी वाजते, खूप सारा ताप येतो आणि स्वेटिंग होतं. सो दीज आर द 3 कार्डिनल साइन्स ऑफ मलेरिया. मलेरियामध्ये काय होतं बेटा, 15 दिवसाचा आपण डोस घेतल्यानंतर वो मलेरिया के सिम्टम्स सबसाइड हो जाते हैं, बट आफ्टर शॉर्ट पीरियड ऑफ टाइम फीवर रिकर्स म्हणजे परत येणं, वापस येणं आणि परत मलेरियाचे सिम्टम्स दिसणं. सच टाइप ऑफ इन्फेक्शन इज कॉल्ड एज रिइन्फेक्शन. वेन सेम इन्फेक्शन रिकर्स म्हणजे परत होणं किंवा वापस येणं विदिन अ शॉर्ट पीरियड ऑफ टाइम. जेव्हा एक्झाम मध्ये डेफिनेशन लिहाल, जर हे वर्ड्स नाही लिहिले विदिन शॉर्ट पीरियड ऑफ टाइम तर मार्क्स 0 मिळतील. आज मलेरिया झाला आणि 1 वर्षानंतर जर मलेरिया झाला, दॅट इज नॉट रिइन्फेक्शन. आर यू गेटिंग? आज मलेरिया झाला आणि 15 डेज नंतर परत फीवर येऊन मलेरियाचे सिम्पटम्स आले तर इट इज नोन ॲज रिइन्फेक्शन. That is within short period of time, then it is called as reinfection. Okay. Next one is cross infection. Suppose एखादा डिसीज मला झाला आहे आणि त्याच्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली आहे. So when a person is already suffering from infection, a second infection is set up from another host. If I am suffering from common cold आणि माझ्या नेबरला किंवा माझ्या बॅचमेटला दुसरा कोणता तरी अजून इन्फेक्शन झालं असेल टायफॉइडचं, आणि त्याचं जर एखादं बॅड हॅबिट्स आपल्याला त्या असतातच की पेन पेन्सिल वगैरे आपण एकमेकांसोबत शेअर करतो, त्याच्या टच मधून किंवा त्याच्या माउथच्या कॉन्टॅक्ट मधनं जर तो एस टायफी माझ्या बॉडीमध्ये आला, पहिले मला काय झाला होता कॉमन कोल्ड, दुसऱ्या होस्टमुळे मला जर अजून एखादं इन्फेक्शन झालं, देन दॅट टाइप ऑफ इन्फेक्शन इज कॉल्ड एज क्रॉस इन्फेक्शन. गॉट इट? आता हे 2 इम्पॉर्टंट आहे, नोझोकोमियल इन्फेक्शन आणि ॲटरोजेनिक इन्फेक्शन. याला काय प्रोनाऊन्स कराल? ॲटरोजेनिक इन्फेक्शन. नोझोकोमियलचा अर्थ लक्षात ठेवाल बेटा, फिजिशियन इंड्युस्ड और हॉस्पिटल इंड्युस्ड इन्फेक्शन. मला काहीतरी डिसीज झाला, मी ऍडमिट झाले हॉस्पिटलमध्ये, मी ऍडमिट झाले होते कोणत्या तरी XYZ डिसीज साठी, बट तो डिसीज तर बाजूला राहिला, त्याच्या व्यतिरिक्त मला दुसरा डिसीज जर झाला, देन दॅट टाइप ऑफ इन्फेक्शन इज कॉल्ड एज नोझोकोमियल. क्या लिखा है यहाँ पे? इट इज द फ्रेश इन्फेक्शन अक्वायर्ड इन द हॉस्पिटल अदर दॅन वन फॉर विच द पेशंट इज ऍडमिटेड. म्हणजे ज्या डिसीज साठी किंवा ज्या इन्फेक्शन साठी मला ऍडमिट केलं होतं त्याच्या व्यतिरिक्तच दुसरा कोणता तरी इन्फेक्शन डॉक्टर्समुळे किंवा हॉस्पिटलमुळे होणं इज नथिंग बट नोझोकोमियल इन्फेक्शन. फाइन. नेक्स्ट वन इज ॲट्रोजेनिक इन्फेक्शन. ॲट्रोजेनिक इन्फेक्शन इज फिजिशियन इंड्युस्ड इन्फेक्शन. फिजिशियन म्हणजे बेटा डॉक्टर्स. डॉक्टरच्या नेग्लिजन्समुळे जर तुम्ही कोणत्या इन्फेक्शनने सफर होत आहे, फॉर एक्झाम्पल तो आपल्याला इन्व्हेस्टिगेट करतो आहे, स्टेटोस्कोपनी चेक करतो आहे, तोंडामध्ये ते लोक एक स्केल टाकतात, जेव्हा थ्रोट इन्फेक्शन होतं तेव्हा बीपी चेक करतात, सपोज त्यांचे इन्स्ट्रुमेंट स्टरलाइज नसतील आणि अशा अनहायजेनिक कंडिशनमुळे डॉक्टर्सच्या चुकीमुळे जे इन्फेक्शन आपल्याला होत आहे, that type of infection is called as iatrogenic infection. वर्ड्स मध्ये कसं लक्षात ठेवाल? फिजिशियन इंड्युस्ड इन्फेक्शन. फिजिशियन म्हणजे डॉक्टर्स. रिझल्टिंग फ्रॉम कशामुळे? इन्व्हेस्टिगेटिव्ह, थेराप्युटिक और अदर प्रोसिजर्स इज कॉल्ड एज iatrogenic infection. Such infections are mostly due to the negligence of physicians, such as improper sterilization of equipments used for investigation and operation. ठीक आहे. नोझोकोमियल काय झालं? हॉस्पिटल अक्वायर्ड. आणि ॲट्रोजेनिक काय झालं आहे? फिजिशियन इंड्युस्ड. देन
Next two terms are important. Exogenous infection and endogenous infection. Exo आणि एंडोचा वर्ड तुम्हाला एक्सप्लेनेशन माहित असेल. एक्झो म्हणजे बाहर और एंडो मतलब इनसाइड. एक्झोजिनस इन्फेक्शन मतलब व्हेन इन्फेक्टिंग ऑर्गॅनिझम म्हणजे पॅथोजन आउटसाइड द बॉडी प्रेझेंट होता आणि त्याने बॉडीमध्ये आल्यानंतर इन्फेक्शन केलं. दॅट इज एक्झोजिनस इन्फेक्शन. दॅट इज अ सिम्प्लिफाईड वर्ड. When infecting organism is from outside the body, then it is called as exogenous. सगळेच majority of the infections are exogenous infection. बरोबर, कारण की एस टाईप ही ऑलरेडी आपल्या बॉडीत राहतोय का नाही, तो बाहेरून येतो आहे आणि आपल्याला डिसीज कॉज करतोय. सो टायफॉइड इज अन एक्झाम्पल ऑफ एक्झोजिनस इन्फेक्शन. तसंच की कोविड-19 इट इज अ एक्झोजिनस इन्फेक्शन, वेदर इट इज व्हायरल इन्फेक्शन और बॅक्टेरियल, बट तो बाहेरून येणारा पार्ट आहे, म्हणजे तो कशाचं एक्झाम्पल झालं, एक्झोजिनस इन्फेक्शन. बट व्हॉट डू यू मीन बाय एंडोजिनस इन्फेक्शन? आपल्या बॉडीमध्ये पण असे काहीतरी ऑर्गॅनिझम्स आता पण प्रेझेंट आहेत जे आपल्या बेटरमेंटसाठी प्रेझेंट आहे, जे आपल्याला युजफुल ऑर्गॅनिझम्स आहे. तुम्हा लोकांना माहिती असतील लॅक्टोबॅसिलस तुम्ही ऐकलं असेल. Lactobacillus, Doderlans bacilli, Bifidobacteria, these all are useful bacteria which are present in our intestine. Those useful bacteria are called as normal microbial flora. आपण बर्थ घेतल्यापासून till death and after death also these organisms are present inside our body. पण ते आपल्याला हार्म काहीच करत नाही. ते आपल्याला आपले इम्युन सिस्टम बूस्टअप करण्यासाठी हेल्प करतात. सो दे आर नॉर्मल कॉन्स्टिट्युएंट ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्येच ते बर्थ पासून प्रेझेंट आहे. तर डेथ पर्यंत आणि डेथ नंतर सुद्धा ते आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट राहतात. डेड बॉडी जी डिकम्पोज होत असते, खूप दिवसापर्यंत डेड बॉडीज ठेवत नाही बेटा, कारण की घाणेरडा स्मेल यायला लागतो. कारण आतमध्ये जे डिकम्पोजिशन बॉडीचं चालू असतं ते हेच ऑर्गॅनिझम्स करतात. सो दीज आर द नॉर्मल मायक्रोबियल फ्लोरा or the organisms present inside our body from birth till death and after death also. Then how it causes infection? When our immune system suppresses or when our resistance power is lowered down, under that situation these organisms, that is normal microbial flora, take the chance and act as a pathogen. म्हणजे ते त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतात आणि आपल्याला डिसीज कॉज करतात. इनिशियली ते हार्मफुल ऑर्गॅनिझम्स नव्हते. ते हार्मफुल ऑर्गॅनिझम्स कधी झाले? जेव्हा आपली इम्युन सिस्टीम सप्रेस झाली, आपला रेझिस्टन्स पॉवर कमी झाला. याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल बेस्ट आहे इकोलाय. इकोलाय इज द नॉर्मल हॅबिटंट ऑफ अवर कोलॉन. आपलं जे एलिमेंटरी कनालचा जो लास्ट पार्ट आहे दॅट इज अ कोलॉन, त्याच्यामध्ये इशेरिशिया कोलाई ऑलवेज प्रेझेंट असतो ॲज अ बेनिफिशियल ऑर्गॅनिझम. बट वेन अवर इम्युन सिस्टीम सप्रेसेस or when our resistance power is lowered, under that opportunity this pathogen, this organism act as a pathogen and cause the disease. Such type of infections where the organisms are present inside our body and cause the disease is called as endogenous infection. एक्झाम मध्ये या नावानी नाही विचारणार. एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल डिफाइन अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन. सो अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणजे की तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय बेटा? एंडोजिनस इन्फेक्शन अँड सच नॉर्मल मायक्रोबियल फ्लोरा विच आर ऑलरेडी प्रेझेंट इन अवर बॉडी अँड टेकिंग द ॲडव्हान्टेज ऑफ दॅट lower resistance power or opportunity. Such pathogens are called as opportunistic pathogen, and this infection is also called as super infection. The endogenous infection ला 3 नाव आहेत. One is endogenous infection, other one is opportunistic infection, or it is also called as super infection. Got it? Next definition. लोकल और लोकलाइज्ड इन्फेक्शन हे दोन सोबत विचारतील. लोकल इन्फेक्शन अँड जनरलाइज्ड इन्फेक्शन. लोकल इन्फेक्शन म्हणजे सपोज एखादा डिसीज
किंवा इन्फेक्शन एका पर्टिक्युलर साइट ऑफ अवर बॉडीलाच रेस्ट्रिक्टेड आहे. When an infection is present at one particular site or the organ, then it is called as local infection. The generalized किंवा systemic काय राहील? Throughout the body जे infection पसरलेलं आहे, that is called as generalized. When infection spreads throughout the body of the host, it is called as generalized infection. ठीक. नेक्स्ट एक नवीन टर्म आहे बेटा फोकल इन्फेक्शन. लोकल, जनरलाइज्ड, फोकल. लोकल म्हणजे एका साइटवर रेस्ट्रिक्टेड होतं, जनरलाइज म्हणजे थ्रू आउट द बॉडी स्प्रेड झालं, फोकल म्हणजे एक लोकलाइज्ड इन्फेक्शन हुआ था बट वहां से वो पूरे बॉडी में स्प्रेड हुआ. बट झालं पहिल्यांदा कुठे होतं? एका साइटवरती, पण ते तिथे रेस्ट्रिक्टेड राहिलं का? नाही, ते त्या साइटवरनं पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड झालं. Such type of infection is called as focal infection. Next one is acute and chronic. Acute चा अर्थ लक्षात ठेवाल बेटा, शॉर्ट पिरियड ऑफ टाइम साठी जे इन्फेक्शन होतं बट ते लाईफ थ्रेटनिंग असतं. लाईफ थ्रेटनिंग म्हणजे त्याच्यामुळे आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. दॅट इज कॉल्ड एज अक्यूट इन्फेक्शन. फॉर एक्झाम्पल फूड पॉइझनिंग, बोटुलिझम. बोटुलिझम कशामुळे? लास्ट सेमिस्टर मध्ये आपण बघितलं होतं फूड मायक्रोबायोलॉजी मध्ये, क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम मुळे होतं बोटुलिझम. इफ यू रिमेंबर, फूड इन्फेक्शन अँड फूड इंटॉक्सिकेशन ड्यू टू एक्झोजिनस, ड्यू टू एक्झोटॉक्सिन अँड एंडोटॉक्सिन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया. सो त्यातलं जे बोटुलिझम आहे इज एक्झाम्पल ऑफ अक्यूट और फिल्मिनेटिंग इन्फेक्शन. It is the infection of short duration but threatens the life of the patient. Threatens म्हणजे यानी डेथ सुद्धा होऊ शकते. क्रॉनिक केस म्हणजे बेटा खूप वर्षांपर्यंत, खूप इयर्स पर्यंत जर एखादे इन्फेक्शन परसिस्ट करताय किंवा राहत आहे आपल्या बॉडीमध्ये थ्रू आउट द लाईफ फॉर इयर्स टुगेदर, देन दॅट टाइप ऑफ इन्फेक्शन इज कॉल्ड एज क्रॉनिक. एक्झाम्पल तुम्ही सगळं इमॅजिन करा, टीबी, ट्युबरक्युलोसिस आज झाला आणि उद्या पेशंट डाय नाही होत, किंवा आजच्या आज मायकोबॅक्टेरियम आपल्या बॉडीमध्ये गेला आणि उद्या टीबी झाला आणि परवा तो माणूस मेला, असं होत नाही. टीबी किंवा यू कॅन से कॅन्सर और कोड ज्याला म्हणतो आपण स्किन डिसीज, इट टेक्स इयर्स टुगेदर अँड इट परसिस्ट इन अवर बॉडी फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम, देन दॅट इज कॉल्ड एज क्रॉनिक इन्फेक्शन. ठीक आहे, तर ह्या झाल्या सगळ्या डेफिनेशन्स रिलेटेड टू इन्फेक्शन. कुठून चालू केलं होतं आपण? प्रिलिमिनरी पार्ट इज इन्फेक्शन, साइन, सिम्पटम, सिंड्रोम, अशा सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवा. इन्फेक्शन, साइन्स, सिम्पटम्स, सिंड्रोम. त्याच्यानंतर प्रायमरी इन्फेक्शन, सेकंडरी इन्फेक्शन, मिक्स्ड इन्फेक्शन. सगळं लागोपाठ लक्षात ठेवा. री इन्फेक्शन, क्रॉस इन्फेक्शन, नोझोकोमियल इन्फेक्शन, ॲट्रोजेनिक इन्फेक्शन. इतकं झालं. एंडोजिनस, एक्झोजिनस, लोकलाइज्ड, जनरलाइज्ड, अक्यूट अँड क्रॉनिक, फोकल इन्फेक्शन एक मधात राहिलेलं. ठीक आहे, तर या सिक्वेन्स मध्ये यू हॅव टू स्टडी. नाउ नेक्स्ट बंच ऑफ डेफिनेशन्स इज एपिडेमिक, एंडेमिक, पॅन्डेमिक. एपिडेमिकचा अर्थ होतो, ह्या तीन मिळून 2.5 मार्क्सचा किंवा 5 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक. Epidemic, sudden spread of a disease in limited population but more than expectation. तुम्ही एक्सपेक्ट नाही केलं आहे पण तो डिसीज अचानक स्प्रेड झाला, पण कमी पॉप्युलेशन मध्ये. कोविड-19 इज नॉट अन एपिडेमिक. नागपूरमध्ये जर एखादा डिसीज झाला पण सडनली तो पूर्ण नागपूरच्या पॉप्युलेशनला जर कव्हर करतो आहे, देन इट इज एपिडेमिक. फॉर एक्झाम्पल कॉलरा अँड डिसेंट्री जे रेनी सीजन मध्ये जनरली होतात इन स्लम एरियाज, जो झोपड़पट्टी में रहने वाले लोग हैं, वहां पे जो डिसीज स्प्रेड होता है शॉर्ट पीरियड ऑफ टाइम में बट मोर देन एक्सपेक्टेशन, अपन ने एक्सपेक्ट नहीं किया है फिर भी वो बहुत ज्यादा स्प्रेड होता है, देन दैट इज कॉल्ड एज एपिडेमिक. Endemic, when a disease is constantly present in a particular geographic area. For example, one of the disease is restricted to Africa only, one is restricted to Asia only. मतलब एक particular geographic area को
लेते हुए अगर वो डिसीज स्प्रेड हुआ आहे और विदिन इंडिया इटसेल्फ एका स्टेट मध्ये जर तो डिसीज खूप जास्ती दिसतोय, विदर्भामध्येच एखादा डिसीज खूप जास्ती दिसतोय, म्हणजे तो त्या एरियामध्येच restricted आहे. फॉर एक्झाम्पल चंद्रपूर, in our Vidarbha region, Chandrapur district is endemic for filaria or encephalitis. It is a disease of central nervous system ज्याच्यामध्ये ब्रेनचा साइज इन्क्रीज होतो. हा डिसीज चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये जास्ती मिळतो बिकॉज इन चंद्रपूर देर इज लॉट ऑफ पोल्युशन, कोल माइन्स तिथे जास्ती आहे, त्याच्यामुळे तो त्या एरियासाठी रेस्ट्रिक्टेड आहे, दॅट जॉग्राफिकल एरियासाठी तो रेस्ट्रिक्टेड आहे. सच टाइप ऑफ कंडीशन इज कॉल्ड एज एंडेमिक. नाउ पैंडेमिक, अभी जो चल रहा है करंट सिचुएशन में कोविड-19, इट इज अ पैंडेमिक. एकाच कंट्री मध्ये आहे का तो? नंबर ऑफ कंट्रीज, नंबर ऑफ पीपल आर गेटिंग इन्फेक्टेड विथ दैट. So when a disease is suddenly spread in many countries at the same time within short period of time, हार्डली 1 ते 2 महिन्यामध्ये बेटा तो चीन पासनं कुठे कुठे नाही स्प्रेड झालेला आहे. जैसे ही स्वाइन फ्लू भी हुआ था, कोविड-19 भी हुआ है. सो दीज आर द पैंडेमिक सिचुएशंस. सो ये 3 डेफिनेशंस अच्छे से करके जाना है, एग्जाम में आने ही वाले हैं. एपिडेमिक, एंडेमिक एंड पैंडेमिक. नाउ एक्झॉटिक डिसीज, एक्झॉटिकचा अर्थ होतो काहीतरी बाहेरून आलेलं आहे, बाहेरून इन द सेन्स फ्रॉम अदर कंट्रीज. इफ वी आर इम्पोर्टिंग समथिंग, एड्स इज नॉट इंडिया की पैदाइश नहीं है. एड्स इज in our India from USA. First case of AIDS was there in LA, that is Los Angeles. So exotic disease वो होता है जो foreign countries से अपने यहाँ पे आया है. It is an imported माल म्हणतो ना आपण. So likewise it is an imported disease which otherwise do not occur in that country. असा डिसीज जो पहिले आपल्या कंट्रीमध्ये नव्हता, बट आपण त्याला दुसऱ्या कंट्रीमधनं इम्पोर्ट केलेला आहे. सच डिसीज आपल्यासाठी तो कसा होईल आहे? एक्झॉटिक. त्यांच्यासाठी तो राहील आहे त्यांच्याच कंट्रीमधला डिसीज. नेक्स्ट वन इज झूनोटिक. झू वर्ड आला म्हणजे एनिमल्स. ऐसे डिसीजेस जो एनिमल्स से ह्यूमन बींग्स में ट्रांसफर होते हैं, दे आर कॉल्ड एज झूनोटिक डिसीजेस. व्हेन अ डिसीजेस आर ट्रांसमिटेड बिटवीन एनिमल एंड मैन आर कॉल्ड एज जूनोटिक. जैसे कि प्लेग, उंदरानमुळे, चूहे के वजह से हुआ था प्लेग, रैट्स और माइस के वजह से. रेबिस मैड डॉग के बाइट करने के वजह से रेबिस होता है. ये अपन देखने वाले हैं यूनिट 3 में, रैप्डो वायरस में. सो इट इज अ वायरल इन्फेक्शन, रेबिस. बट ये आया कहाँ से था? नॉर्मल डॉग व्हेन इट इज infected with the rabies virus or rhabdovirus, it affects dog central nervous system. and वो जो mad dog था वो अगर human being को bite करता है, then that person is also suffering from rabies. ये अपने को आगे डिटेल में है. बट ये आया किसके वजह से? डॉग के वजह से. प्लेग किसके वजह से हुआ? रैट्स के वजह से. मतलब इट इज कमिंग फ्रॉम द एनिमल्स. Such type of diseases are called as zoonotic diseases. Fine. Next bunch of definition is, अभी क्या पढ़ा अपन ने? Epidemic, endemic, pandemic, exotic and zoonotic diseases. Last bunch of infectious diseases are सारे मिया वाले हैं, MIA. बैक्टीरियमिया, सेप्टिसेमिया, टॉक्सेमिया, पाएमिया, ठीक, एंड वायरेमिया. जहां पे भी ये मिया वाले वर्ड आते हैं, ब्लड में कुछ तो भी एंटर होना इज नथिंग बट MIA. अपन नीचे से लेते वायरेमिया. व्हेन वायरसेस एंटर्स इनटू द ब्लड, टिश्यूज और सेल्स में इन्फेक्शन होने के बाद अगर वायरसेस ब्लड स्ट्रीम में जाते हैं, देन दैट कंडीशन इज कॉल्ड एज वायरेमिया. It is a condition where viruses appear in the blood. Then bacteremia. When bacteria appears in the blood, then that is called as bacteremia. It is the condition where bacteria appear in the blood.
इन ड्यू कोर्स ऑफ टाइम दे मे गेट डिस्ट्रॉइड, कारण की आपल्या ब्लड मध्ये बेटा इम्यून सिस्टमचे सेल्स पण आहे, टी सेल, बी सेल, नॅचरल किलर सेल. तो वो जो ब्लड सेल्स है वो बैक्टीरिया जो ब्लड में आया है उसको डिस्ट्रॉय करने की कोशिश करेंगे या तो उसको खा लेंगे. वो जो एनगल्फ करने की प्रोसेस होती है दैट इज कॉल्ड एज फैगोसाइटोसिस. बट कुछ बैक्टीरिया भी शार्प होते हैं, बदमाश होते हैं, जो अपने इम्यून सिस्टम से एस्केप हो जाते हैं, मतलब बच जाते हैं. तो उनका फैगोसाइटोसिस होगा क्या? नहीं. एंड गेट लोकलाइज्ड इन द इंटरनल ऑर्गन्स. इंटरनल ऑर्गन में जाके छुप के रहते हैं. जब कभी अपनी इम्यून सिस्टम सप्रेस होगी वो बैक्टीरिया फिर से ब्लड में आएंगे और अपने को ऑर्गन इन्फेक्शन कॉज करेंगे. ठीक, तो बैक्टीरिया के डेफिनेशन में ये सब लिखना जरूरी है. क्या क्या लिखा है? इट इज द कंडीशन व्हेन बैक्टीरिया अपीयर्स इन द ब्लड. फाइन. देन इन ड्यू कोर्स ऑफ टाइम दे मे गेट डिस्ट्रॉयड बाय डिफेंसिव मैकेनिज्म ऑफ द होस्ट. और एक तो वो किल हो सकते हैं या तो फिर वो एस्केप हो सकते हैं फ्रॉम फैगोसाइटोसिस एंड गेट लोकलाइज्ड इन द इंटरनल ऑर्गन्स. नेक्स्ट वन इज सेप्टिसेमिया. सेप्टिसेमिया के ऊपर हमेशा डेफिनेशन आती है, तो इसको प्लीज अच्छे से करके जाइएगा. इट इज द कंडीशन व्हेन बैक्टीरिया अपीयर इन द ब्लड. ब्लड में तो दिखता है, मल्टीप्लाई भी ब्लड में होता है और टॉक्सिन प्रोड्यूस करता है ब्लड में. टॉक्सिन प्रोड्यूस करने की प्रोसेस इज कॉल्ड एज सेप्टिसेमिया और उसको स्पेसिफिकली बोला जाता है. नेक्स्ट डेफिनेशन इज टॉक्सेमिया. टॉक्सिन ब्लड मध्ये आलं बेटा. ब्लड मधनं ते टॉक्सिन आता टिश्यूज जर ऍब्झॉर्ब करतात आहे, म्हणजे टिश्यूज पण खराब होतील. दॅट कंडिशन इज कॉल्ड एज टॉक्सेमिया. इट इज द कंडिशन व्हेन टॉक्सिन इज ऍब्झॉर्ब बाय द ब्लड. सेप्टिसेमिया मध्ये काय झालं? टॉक्सिन ब्लड मध्ये आलं, त्या ब्लड मधल्या टॉक्सिनला आता आपल्या बॉडीच्या सेल्स मध्ये ऍब्झॉर्ब करणं इज नथिंग बट टॉक्सेमिया. ठीक. द लास्ट डेफिनेशन इज पायेमिया. पायोजेनिक वर्ड जिथे पण येतो तिथे तुम्हाला लक्षात ठेवायचे बेटा पस फॉर्मिंग ऑर्गॅनिझम. whenever there is pus formation then the word is called as pyogenic. PYO. ठीक आहे. आता इथे पायेमिया म्हणजे काय, थोडीशी मेडिकल टर्मिनोलॉजीज यूज केली आहे. देखिए, इट इज द कंडिशन वेअर सेप्टिक एम्बोली. सेप्टिक म्हणजे पस, एम्बॉली म्हणजे एंटिटी किंवा ऑर्गॅनिझम. पायोजेनिक ऑर्गॅनिझम. जर एक्झाम मध्ये हे सेप्टिक एम्बॉली नाही लक्षात राहिलं तर सोडून द्यायचं. काय लक्षात ठेवायचं? पायोजेनिक ऑर्गॅनिझम. इट इज द कंडिशन वेअर पायोजेनिक ऑर्गॅनिझम काय होत आहे? एंटर इनटू द ब्लड, ट्रान्सपोर्टेड टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. ब्लडच्या थ्रू ते वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये जातील वाया सर्क्युलेटरी सिस्टम टू गिव्ह राईज टू मेटास्टॅटिक ऍब्सेसेस. मेटास्टॅटिक ऍब्सेसेस म्हणजे मेटास्टॅटिक म्हणजे एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाणं, स्प्रेड होणं. आणि ऍब्सेसेस म्हणजे पस फिल्ड लेजन किंवा ज्याला आपण फोड म्हणतो. पस फिल्ड फोड जो असतो त्याला म्हटलं जातं ऍब्सेसेस. लोकलाइज्ड कलेक्शन ऑफ पस. कैसे याद रखोगे पायेमिया को? इट इज द कंडीशन वेअर सेप्टिक एम्बॉली. सेप्टिक एम्बॉलीला दुसरा वर्ड काय होता? पायोजेनिक ऑर्गॅनिझम एंटर्स इनटू द ब्लड, ट्रान्सपोर्टेड टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी via circulatory system and give rise to pus filled vesicle. इतना लिखा तो भी चलेगा. और give rise to metastatic abscesses. Fine. So these are the bunches of definitions: bacteremia, septicemia, toxemia, pyemia and viremia. Okay, so here we have finished all the definitions. I am just revising the names of the definitions. First one is infection, sign, symptom, syndrome. Primary infection, secondary infection, mixed infection. Then reinfection, cross infection, nosocomial infection, iatrogenic infection. बरोबर.
एक्झोजिनस इन्फेक्शन, एंडोजिनस. एंडोजिनसला 3 नावं होते बेटा, एंडोजिनस, अपॉर्चुनिस्टिक एंड सुपर इन्फेक्शन. उसके बाद था लोकलाइज्ड, जनरलाइज्ड, फोकल, acute and chronic. Next, epidemic, endemic, pandemic, exotic, zoonotic. Last one is bacteremia, septicemia, toxemia, pyemia and viremia. So इतनी सारे definitions. अभी ये मैं वीडियो क्लोज कर रही हूँ क्योंकि इतने definitions आप पहले याद कर लो and then we will move on to next video and the next topic. Okay, so good luck and please start doing your studies. Day by day you have to do it. So we will meet in the next video.